आपण सगळेजण पत्रकार परिषदेमध्ये आज आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आज विधानसभेच्या निवडणूक झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच तुमच्या सगळ्यांच्या समोर मी येतोय. मागे 8 दिवस जी माझी न्यायालयीन कामं मागच्या 2 महिन्यापासून प्रलंबित होती, ती सगळी पाहण्याच्यासाठी मी 4-5 दिवस मुंबईत होतो. आणि सातत्यानं मालेगाव शहरामध्ये जे माझ्याबद्दल अफवा उठवल्या गेल्या किंवा चर्चा पसरवल्या गेल्या, त्या सगळ्याच्या संबंधी बोलण्याच्यासाठी मी इथं बोलवलं आहे. राजकारणामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून माझा परिवार आहे. माझा जन्म हा मालेगाव शहरात झालेला आहे आणि जन्मापासून मी मालेगाव शहरातच राहतो आणि मरेपर्यंत मी मालेगाव शहरातच राहणार आहे. ज्या काही शैक्षणिक कालावधी असेल किंवा काही पर्यटनाचा कालावधी असेल, तेवढा वगळता संपूर्ण आयुष्य माझं मालेगाव शहरामध्येच गेलेलं आहे आणि मालेगावच्या लोकांबरोबर मी कायम आहे. आज निवडणुकीमध्ये जय-पराजय होत राहतात. मी व्यंकटराव हिरेंचा नातू आहे, बळीराम हिरेंचा नातू आहे आणि त्यामुळे पराभवांना घाबरून खचून जाणारा नेता मी नाही. पवनदादाला आम्ही निवडणुकीत उभं केलं होतं तेव्हा आम्हाला 45,000 मतं मिळाली होती. तुषारदादांना आम्ही निवडणुकीत उभं केलं होतं तेव्हा आम्हाला 72,000 मतं मिळाली होती. आज यावेळी मी स्वतः उमेदवार असताना 39,111 मतं मला मिळालेली आहेत. आणि त्याबद्दल ज्या 39,111 लोकांनी मला मतदान केलं, त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. त्यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी तळमळीनं काम केलं, इतक्या तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये मला पाहायला मिळालेले नाहीत. आणि प्रत्येक जणाने माझ्या परिवाराचा सदस्य असल्यासारखं काम केलं. त्याबद्दल त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आमच्या सगळ्या शिवसैनिकांचे आभार मानतो. पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, संजय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी त्यांचेही पक्षप्रमुख म्हणून आभार मानतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये मालेगावच्या जनतेबरोबर आम्ही सगळेजण आहोत. आम्ही काम करतो आहोत. पक्षबांधणीच्या दृष्टिकोनातनं जे जे करणं गरजेचं आहे ते आम्ही करत राहू. आणि या मतदारसंघातच नाही, तर सर्वत्र उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब हे माझ्यावर जबाबदारी देतील, त्या त्या ठिकाणी पक्षाचं प्रामाणिकपणे निष्ठावंत सैनिक म्हणून मी काम करत राहील. जे काही सांगितलं जात आहे की मी नाशिकला आवरून गेलोय किंवा मी निघून गेलोय, असं अजिबात नाहीये. माझ्या आईवडिलांची प्रकृती कधी कधी बरी नसते, माझ्या आजीची प्रकृती कधी कधी बरी नसते आणि त्यामुळे मध्ये मध्ये त्यांना काही कारणासाठी मला तिथे जावं लागतं. किंवा मी नाशिक जिल्हा संघाचाही अध्यक्ष आहे, मी सहकार भवनचाही अध्यक्ष आहे, मी 30 संस्थांवरती निवडून आलोय, मी नाफेडवर पण आहे, मी इफ्कोवर पण आहे आणि त्यामुळे बैठकांच्या निमित्तानं बाहेर येत जात राहावं लागतं. तर निश्चितपणानं त्या कालावधीपुरतं मी बाहेर असतो, पण महिन्यातले किमान 20 दिवस मी मालेगावमध्ये असतो आणि माझा जनसंपर्क आहे. रोज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी दिवसा लोकांना भेटतो. जो येतो त्या प्रत्येक माणसाला भेटतो, प्रत्येकाशी मी संपर्कात आहे. आणि इथून पुढच्या माझी निवडणूक संपलेली असली तरी ज्या कार्यकर्त्यांनी अंगावर घेऊन माझी निवडणूक लढली आहे त्यांचा काळ येणार आहे. जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहेत, महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहेत आणि जे माझ्यासाठी तनमनानं लढले, अगदी पैसे गोळा करून सुद्धा कार्यकर्त्यांनी दिले आणि पैशासाठी सुद्धा कार्यकर्ते लढले, त्या कार्यकर्त्यांना मी काही वाऱ्यावर सोडलेलं नाही. त्यांच्यासाठी सुद्धा पुढच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या आम्ही तेवढ्याच ताकदीने लढणार आहोत. आणि आत्ताच्या सगळ्या महाराष्ट्रात जेव्हा सुनामी आहे, ज्यावेळेला बाळासाहेब थोरातांसारखा मुख्यमंत्री पदाचा असलेला चेहरा किंवा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारखे महाराष्ट्राचे असलेले माजी मुख्यमंत्री, अशा सगळ्या मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा अशी लाट असताना सुद्धा मग आता ती लाट जनमताची आहे का ईव्हीएमची आहे या विषयात मला जायचं नाही. हे अंतिम सत्य आहे की मी 3ऱ्या क्रमांकावर होतो. 39,111 लोकांची मला मतं पडली आहेत. मग ती कशी पडली आहेत हे महत्वाचं नाही, पण आता 5 वर्ष हे सत्य बदलू शकत नाही आणि त्यामुळे ते सत्य स्वीकारून आपण काम केलं पाहिजे. पण ज्या वेळेला राज्यातले अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेली माणसं पराभूत झाली, अशा निवडणुकीमध्ये सुद्धा कुठल्याही पैशाचा वापर मी निवडणुकीत केलेला नाही. कुठल्याही सभेला मी पैसे देऊन लोक आणलेले नाहीत. तरी सुद्धा निष्ठावंतपणे प्रामाणिकपणे 39,000 शिवसैनिक माझ्यासोबत राहिले, याचा मला अभिमान आहे. आणि हा आकडा निश्चितपणाने वाढेल कसा, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला जिंकता येईल कसं, या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्नरत राहणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जेवढं अधिकाधिक लोकांचं काम करता येईल तेवढं आम्हाला करत राहायचं आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. त्यामुळे जे काही माझ्याबद्दल प्रचार केले जात आहेत ते करू नये. मी राजकारणात थांबलेलो नाही आणि शिवसेना पक्षाशी मी एकनिष्ठ आहे.
इथून पुढे ज्या ज्या पक्षाच्या निवडणुका येतील त्या होतील. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा फेरबदल होणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलं आहे त्यांना निश्चितपणानं आम्ही चांगल्या संधी देऊ. ज्या लोकांकडनं थोडंसं दुर्लक्षित झालं असेल त्यांच्यावरती कारवाईचा पण विचार होईल. पण सन्मान्य उपनेते आणि माजी आमदार अशोक धात्रक साहेब हे आता आपले धुळे मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्यामुळे ते इथं आल्याच्या नंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये बैठका होतील आणि त्यानंतर ते त्यांना जो योग्य वाटेल तो अहवाल पक्षाला सादर करून त्या पद्धतीनं फेरबदल कसे करायचे या संबंधीचे सगळे निर्णय धात्रक साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही घेणार आहोत. विचारा आता तुम्हाला काय. हे बघा आपण इंग्लिशमध्ये जसं म्हणतो ना की सांडलेल्या दुधावरती किंवा नासलेल्या दुधावरती रडण्यात काही मजा नाहीये. तेव्हा आता जे दूध ओतू गेलंच आहे ते काही रडल्याने पुन्हा मिळणार नाहीये असं माझं स्पष्ट भूमिका आहे. तेव्हा आयुष्यात जे काही परिस्थिती आली आहे मग ती मी तुम्हाला मगाशीच म्हणलो की हे जनमताचा कौल आहे का ईव्हीएमचा कौल आहे ह्याच्यात मला जायचं नाहीये. पण जो आहे हा अंतिम सत्य आहे. हे अंतिम सत्य 5 वर्षासाठी या मतदारसंघात बदलू शकत नाही. त्यामुळे ते स्वीकारून मी पुढे जायला तयार आहे. अजितदादांचे आणि आमच्या कुटुंबाचे खूप चांगले कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांचे सुद्धा आमचे खूप जवळचे संबंध आहेत आणि त्या निमित्तानं काही कामाच्या निमित्तानं त्यांची भेट झाली असेल, त्यांची काही चर्चाही झाली असेल. त्यात काही गैर वाटण्यासारखं नाहीये. हा शेवटी त्यांच्या मतदारसंघातला निर्णय असू शकतो, पण मला काही वाटत नाही अशी काही शक्यता आहे. अजितदादांची मी सुद्धा 4दा जाऊन भेटलो तर काही त्यात गैर वाटण्यासारखं काम नाही. मी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्तानं जिल्हा संघाच्या निमित्तानं काम करतो. तेव्हा सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांकडे जाऊन आम्हाला काम मागावंच लागणार आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जे सरकार राज्यात आहे ते सरकार आमचे सुद्धा मायबाप आहे असं समजून त्यांच्याकडे ते काम घेऊन त्यांच्या दारात जावंच लागणार आहे. त्यामुळे त्यात गैर वाटण्यासारखं काय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सगळे प्रस्ताव मी दाखल करून ठेवलेले आहेत ते सुद्धा मंजूर करण्यासाठी जो कोणी पण मंत्री 5 तारखेला का 7 तारखेला काय होईल त्याच्या दारात तुम्हाला जावंच लागणार आहे. मग तेव्हा तुम्ही म्हणणार का की तो शिंदे गटाचा होता की तो अजित पवारांचा होता का तो भाजपचा होता म्हणून तुम्ही त्याच्याकडे गेले. मला जनतेने जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी तर लोकप्रतिनिधी म्हणून त्याला भेटणं माझं कामच आहे. झालेल्या गोष्टींचा मी विचार करत नाही. पुढच्या 5 वर्षांनी मला आमदार कसं होता येईल याचा मी विचार करतोय. नाही मुळात 9 महिने मी तुरुंगात होतो आणि त्या 9 महिन्यामधला थेट मतदाराशी जो माझा कनेक्ट होता तो बऱ्यापैकी कमी झाला आणि तो 1.5-2 महिन्यामध्ये आणि तीही निवडणूक समोर असताना एस्टॅब्लिश करणं हे थोडंसं अवघड होतं आणि राजकारण करत असताना पैशाच्या जोरावर मी राजकारण कधी केलं नाही. त्यामुळे मी भाड्याने लोक आणले नाहीत. मी सभांना गर्दी करायला पैसे देऊन लोक आणले नाहीत. जे प्रेमाने लोक आले आणि ज्यांनी प्रेमाने मतं दिली ती मतं मला मिळाली अशी माझी खात्री आहे. त्यामुळे धनशक्तीचा मी जो वापर करायचा ठरवलं असतं किंवा आचारसंहितेचं उल्लंघन करून निवडणूक लढायचं ठरवलं असतं तर कदाचित मी आणखीन चांगली मतं मिळवू शकलो असतो. पण लोकशाहीला जी अभिप्रेत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी अभिप्रेत आहे, महात्मा फुलेंना जी अभिप्रेत आहे, शाहू महाराजांना जी अभिप्रेत आहे त्या भूमिकेत मी काम करतोय. आणि आज इतिहासामध्ये महात्मा गांधी असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, कोणी असतील यांच्यापैकी कोणी निवडून आलेले असं मला वाटत नाही. त्यामुळे निवडून येणाराच माणूस जनतेसाठी काम उभं करू शकतो असं नाहीये. समाजाच्या प्रती आपली भावना, आपली तळमळ कशी आहे आणि कशा पद्धतीने आपण समाजासाठी काम करतो, समाजाच्या उपयोगात होतो हे अधिक महत्वाचं आहे. हा नाही माझा स्वतःचा स्वभाव तसा आहे की मी स्पष्टपणाने सगळ्या गोष्टी मांडत असतो आणि मला ज्यांची अपेक्षा होती ती काही आलेली दिसत नाहीत. काही काही आहेत आपल्याकडे पत्रकार जे सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात. राऊत साहेबांच्या प्रेसमध्ये पण आम्ही पाहिलं होतं की ते जाणून बुजून विचारतात आणि म्हणून मला अपेक्षित होतं की त्यांनी काहीतरी विचारावं की ज्याच्यामुळे मला काहीतरी सेन्सेशन देता येईल. पण ते न आल्यामुळे आता मलाही काही बोलता येत नाही. जे प्रश्न विचारले असते त्याच्यावर मी उत्तर दिलं असतं. सगळी चांगलीच माणसं इथं आली तर बोलणार काय.
नाही नाही, ते ते तसं नाही म्हणणं माझं. तुम्हाला ठीक आहे, तुमचं पण रोजचं काम आहे, तुम्ही कोणाला प्रसिद्धी देताय, कोणाची बातमी दाखवताय ही गोष्ट वेगळी. पण कोणी सांगून तुम्ही प्रश्न विचारताय, तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण न दाखवता तुमच्या फायद्या जेवढीच एडिट करून दाखवताय, ती पत्रकारिता योग्य नाही. ती शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी जेव्हा लाडकी बहीण योजना राबवली, ती 5 वर्ष राबवल्याच्या नंतर बहिणींना विश्वास झाला आणि त्याचा परिणाम झाला. आता लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या तोंडावर आली आहे. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना ही राबवण्याच्यासाठी तुम्हाला राज्यावर अतिरिक्त कर लावावे लागतील आणि हे अतिरिक्त कर लावल्यामुळे तुमचं जे इन्फ्लेशन वाढणार आहे, याच्यातनं महागाई वाढणार आहे आणि वाढलेल्या महागाईचा रोष हा किती समोर येईल हे पाहावं लागणार आहे. कारण शेवटी तुम्ही राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा देत असाल तर त्याचा अतिरिक्त तरतुदी तुम्हाला कराव्या लागतील. नाही तर हे प्रत्येक वेळा अशा प्रोसिजर्स होतच राहतात. त्यामुळे सरकार स्थापन होण्याचा निर्णय सगळे झालेलेच दिसत आहेत. पण मुख्यमंत्रीचं मला वाटतं नाव ठरायचं आहे. देवेंद्रजी होतील अशी अपेक्षा दिसते, पण त्याच्यावरनं थोडं चाललंय, काही खाते वाटपावरनं चाललंय. मग ते 2-3 दिवसात सेटल. मला असं वाटतं 5 तारखेला शपथविधी होईल. अंदाज कसा चुकला म्हणजे आपण समजा राज्याचा पॅटर्न पाहिलेला आहे. इथं 1 लाखापासून 1.5 लाखाच्या आसपास सगळ्या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे आणि बहुतांशी ठिकाणी जो अपक्ष उमेदवार होता, तो अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. याच्यातनं एक ट्रेंड असा दिसतोय की जी महाआघाडीची आमची मतं होती ती महायुतीला गेलेली आहेत आणि म्हणून तिसरा जो अपक्ष उमेदवार आहे तो पुढे आलेला आहे. पण मग आमची मतं तिकडे जनमतानी गेली असतील किंवा ईव्हीएमनी गेली असतील, आता हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विचाराचा भाग आहे. पण नव्या मतदारसंघामध्ये ट्रेंड असतं आणि मी 30,000 मतं राहिलो आणि माझा 1,00,000 मताने 1.5 लाख मताने पराभव झाला, तर त्यात काही आश्चर्य वाटलं नसतं. पण संबंध राज्यामध्ये तिघ विरोधी पक्ष मिळून सुद्धा एका पक्ष एवढ्या जागा येत नसतील, तर विचार करण्यासारखा भाग आहे. अशी निवडणूक तर मला वाटतं संयुक्त महाराष्ट्राची निवडणूक झाली त्यानंतर पहिल्यांदाच होते. त्यामुळे ही तर जनक्रांतीच झालेली आहे. श्रीलंकेसारख्या आणि बांगलादेश सारख्या क्रांत्या भविष्यात घडतात. तुमची चर्चा झाली होती आबा किंवा मुख्यमंत्री लढणार आहे किंवा आबा बाजी मारू शकतात, म्हणजे आकडेवारी एकंदरीत निकाल लागल्यावर त्याची घोषणा झाली, ते लोकांना आश्चर्य करणार वाटते. मला आश्चर्य कमी झालेलं आहे. जे विजयी झालेले त्यांना आश्चर्य जास्त झालेलं आहे. त्यांची मतदान संपल्यावरची बाईट तुम्ही पहा, तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल.